सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 300 वर्षांपूर्वी स्वातंत्र्याचा जयघोष घुमला. शिवछत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या स्वराज्याचा मूलाधार होते डोंगरी आणि सागरी दुर्ग. चला तर म्हणूनच ओळख करून घेऊया किल्ल्यांची. स्वराज्याची राजधानी रायगड. रायगडासह संपूर्ण परिसराचे हे अप्रतिम दृश्य. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची ही समाधी. प्रत्येक मराठी माणसाने आपोआप नतमस्तक व्हावे आणि प्रेरणा घ्यावी अशी ही जागा. शिवछत्रपतींचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला तो हिंदवी स्वराज्याचा मानबिंदू म्हणजे किल्ले रायगड. जावळी येथे चंद्रराव मोरेचा पराभव केल्यानंतर तो रायगडावर पळाला. महाराजांनी गडाला वेढा घालून गड जिंकला. गडाचे भौगोलिक महत्त्व आणि विस्तार लक्षात घेऊन तेथेच राजधानी स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याच गडाने स्वराज्याची द्वाही फिरताना पाहिली आणि शिवछत्रपतींच्या अस्ताचा दुःखद क्षणही अनुभवला. तोरणा. स्वराज्याचे तोरण बांधणारा तोरणा म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या आरंभीच्या काळात जिंकलेला प्रचंड गड. आकाशातूनही त्याचा प्रचंड विस्तार नजरेत भरतो. हा दुर्गम दुर्ग छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही स्वराज्यात होता. बालेकिल्ला, पाण्याचे टाके आणि शिवकालीन वाड्याचे अवशेष तसंच मेंगाई देवीचं एक मंदिरही गडावर आहे. पट्टा. अलंग, मदन, कुलंग, कळसुबाई व त्र्यंबकगड या सर्व परिसरांवर नजर ठेवण्यासाठी इसवी सन 1671 शिवाजी महाराजांनी पट्टा जिंकून घेतला. महाराजांनी या गडाचे विश्रामगड असे नामकरण केले. पट्टागडाचा माथा म्हणजे एक विस्तीर्ण पठारच आहे. किल्ल्यावरील तटबंदीच्या वरच्या भागात 2 मोठ्या गुहा असून येथे राहता येते. तटबंदीच्या खालच्या बाजूला अष्टभुजा देवीचे मंदिर आहे. प्रतापगड. प्रतापगड म्हटलं की अफजल खानाची स्वराज्यावरची स्वारी आणि खानाचं निर्दालन या गोष्टी लगेच मनात येतात. शिवछत्रपतींनी जावळीवर विजय मिळवल्यानंतर प्रतापगडाची उभारणी केली. 3 वर्षात हा गड बांधून झाला. इसवी सन 1659 प्रतापगडाच्या खाली महाराजांनी अफजल खानाचा वध केला. प्रतापगडावर गोमुखी बांधणीचे प्रवेशद्वार, बालेकिल्ला, चिलखती बुरुज, भवानी मंदिर आणि माची प्रेक्षणीय आहेत. भुदरगड. गारगोटी जवळच्या भुदरगडाची निर्मिती राजा भोज यांनी केली. हा दुर्ग आदिलशाहीतून इसवी सन 1667 स्वराज्यात आला. या गडाला विस्तीर्ण लांबी रुंदीचे पठार लाभले आहे. भुदरगडावर भैरवनाथाचे प्राचीन व प्रशस्त मंदिर आहे. अलंग, मदन, कुलंग हे 3 जोडकिल्ले असून इसवी सन 1670 ते मराठ्यांच्या ताब्यात आले. मोगली सत्तेशी कडवट झुंज देऊन शिवकाळात हे गड मराठ्यांनी जिद्दीने राखले असे इतिहास सांगतो. रोहिडा. भोर जवळचा रोहिडा किल्ला इसवी सन 1657-58 शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. पुरंदरच्या तहानुसार मोगलांकडे गेलेला गड मराठ्यांनी नंतर पुन्हा जिंकून घेतला. गडावर मध्यभागी रोहिडेश्वराचे मंदिर असून 3 विशाल तलाव आहेत. प्रचंड शिरवले बुरुज हे या गडावरचे प्रेक्षणीय ठिकाण आहे. सज्जनगड. समर्थ रामदास स्वामीची समाधी असलेला गड म्हणून सज्जनगड प्रसिद्ध आहे. त्याच्या पायथ्याशी असलेल्या परळी गावामुळे तो परळीगड म्हणूनही ओळखला जातो. आदिलशाहीतून स्वराज्यात आल्यावर त्याचे नाव सज्जनगड झाले. सज्जनगडाचे दरवाजे
आजही उत्तम स्थितीत असून तेथे राम मंदिर, हनुमान मंदिर आणि रामदास स्वामींची समाधी आहे. धोडप. नाशिक जवळचा धोडपचा हा किल्ला निजामशाहीत होता. इसवी सन 1636 मध्ये तो मोगलांनी जिंकला. धोडप स्वराज्यात आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. देवगिरी. देवगिरी म्हणजे यादवांच्या राजधानीचा किल्ला. रामदेवराव यादवाचा पराभव करून अल्लाउद्दीन खिलजीने प्रथमच परकीय सत्ता महाराष्ट्रात प्रस्थापित केली. राष्ट्रकूटांनी बांधलेल्या देवगिरी किल्ल्याची बांधणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून डोंगर तासून भोवती केलेला खंदक, अभेद्य तटबंदी तसेच शत्रूला चकवा देणारा भूलभुलैया यामुळे हा गड एक अद्वितीय असा आहे. गोपाळगड. गुहागरजवळ गोपाळगड म्हणजेच अंजनवेलचा किल्ला. समुद्रालगत अनेक बुरुज व भक्कम तटबंदी असलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1659 मध्ये स्वराज्यात आणला. शिवकाळात गडाची दुरुस्ती करण्यात आली. गडाचे प्रवेशद्वार, गडाभोवतीचा खंदक, गडावरील विहीर आणि तटबंदी व बुरुज लक्षणीय आहेत. हरिश्चंद्रगड. सह्याद्रीचे रौद्र भीषण थरारक रूप दाखवणारा हरिश्चंद्रगड. विस्ताराने प्रचंड असलेला हा गड शिवाजी महाराजांनी इसवी सन 1670 मध्ये मोगलांशी लढून घेतला. शिवकाळात हा गड स्वराज्यातच राहिला. हरिश्चंद्र गडाचा विशाल कातळी डोंगर आणि एका बाजूला खोल दरी असलेला कोकणकडा हे या गडाचे वैशिष्ट्य. शिवनेरी. जुन्नर जवळच्या याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासामध्ये या गडाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. जुन्नरच्या पठारावर असलेल्या उंच डोंगरावरील किल्ल्याची त्रिकोणी रचना लक्षवेधक आहे. शिवकाळात मात्र शिवनेरी स्वराज्यात सामील होऊ शकला नाही. इसवी सन 1757 मध्ये तो मराठ्यांच्या अंमलाखाली आला. पुरंदर. पुरंदरच्या किल्ल्याकडे जाताना दिसणारी ही डोंगरवाट आपल्याला थेट इतिहासातच घेऊन जाते. छत्रपती संभाजी राजांचा जन्म पुरंदर गडावरच झाला. मिर्झा राजे जयसिंग यांच्याशी तह करून महाराजांना स्वराज्यातल्या अनेक गडांवर पाणी सोडावं लागलं ते येथेच. साल्हेर. हा महाराष्ट्रातील सर्वात उंच जागी असलेला डोंगरदुर्ग. इसवी सन 1670 मध्ये मराठ्यांनी तो मोगलांकडून जिंकून घेतला. साल्हेरला सुलतानगड म्हणत असे. साल्हेरच्या किल्ल्यावरील 7 दरवाजे, परशुरामाचे मंदिर आणि राजवाड्याचे अवशेष पाहण्यासारखे आहेत. मोरा मुल्हेर. बागलाण प्रांतातील ऐतिहासिक महत्त्वाचा गड. मुल्हेरवर 2 टप्प्यांत जावे लागते. माचीवर अनेक पुरातन वास्तू दिसतात. गडाच्या माथ्यावर एक दगडी कमान व वाड्याचे अवशेष आहे. माथ्यावरून मोरागडावर जाता येते. विशालगड. विशालगड म्हटलं की पन्हाळगडाला पडलेला सिद्धी जोहरचा वेढा आणि त्यातून शिताफीने निसटून महाराज विशालगडावर पोहोचले हा इतिहास आठवतो. पन्हाळगड ते विशाळगड मार्गावर मसाईचं पठार आहे. त्यापुढे प्रसिद्ध पावनखिंड असून नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अजोड पराक्रमाची गाथा येथील परिसरात घुमत आहे. विशाळगडाचे आणि आसपासच्या परिसराचे छायाचित्र खूप सुंदर आहे. राजगड. राजगड ही शिवाजी राजांची पहिली राजधानी. मातोश्री जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी स्वराज्याची वाटचाल येथूनच सुरू झाली. लोहगड. लोहगडाची प्रवेशद्वारे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहेत. एका मागोमाग एक अशा 4 दरवाजांची मालिकाच आहे. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा ओलांडून आत गेल्यावर प्राचीन हनुमान दरवाजा आहे. जवळच भात व नाचणी साठवण्याच्या बखळी आहेत. लिंगाणा.
रायगड ही स्वराज्याची राजधानी करण्याचे ठरवल्यावर आसपासचे गडकिल्ले स्वराज्यात असणे आवश्यक होते. तसेच नवे किल्ले बांधणेही जरुरीचे होते. म्हणून रायगडजवळील एक चांगला डोंगर होता तो पाहून त्याचा किल्ला केला असं वर्णन ऐतिहासिक कागदपत्रात आढळतं. लिंगाणा किल्ल्याचा अवघड सुळका, त्यातील गुहा, धान्य कोठार व चौथरे आजही तग धरून आहेत. कोरीगड. पायथ्यालगतची गावं, डोंगरवाटा, चहूबाजूचं हिरवं जंगल यातून कोरीगडाचं डोंगरी पठार अगदी उठून दिसतं. कोरीगडाची लांब तटबंदी आणि बुरुज प्रेक्षणीय आहेत. कळसुबाई. सह्याद्रीच्या रांगांमधली सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई. नगर जिल्ह्यातील या उंच शिखरावर कळसुबाईचं मंदिर आहे. कळसुबाई डोंगराची कातळी भिंत आणि खोल दरीकडे जाणारा उतार नजरेत भरतो. राजमाची. राजमाची या नावातच किल्ल्याला मोठी माची आहे हे सूचित होतं. या प्रचंड माचीवर दाट जंगल पसरलं आहे. श्रीवर्धन व मनोरंजन हे 2 बालेकिल्ले आहेत. माहुली. माहुलीचा किल्ला म्हणजे तळकोकणाची राजधानीच. तिच्या भोवती मोगलांची ठाणी टिकून राहणे अशक्य. किल्ल्यावर रसद, सरंजाम मुबलक, किल्ला अतिशय मजबूत असं मोगल अधिकारी मातबर खान याने औरंगजेबाला माहुलीविषयी कळवलं होतं. माहुली हा एकच दुर्ग नाही. माहुली, भंडारगड आणि पळसगड असे 3 जोडकिल्ले आहेत. शिवाजी महाराजांनी इसवी सन 1658 मध्ये माहुली परिसर जिंकला. मल्हारगड. शिवकाळानंतरही अनेक गडकिल्ल्यांची बांधणी झाली. त्यापैकीच एक मल्हारगड. थोरले माधवराव पेशवे यांच्या तोफखान्याचे प्रमुख सरदार पानसे यांनी पेशव्यांच्या आज्ञेने आपल्या गावालगतच्या डोंगरावर मल्हारगड बांधला. मांगीतुंगी. मांगी व तुंगी हे नाशिक जिल्ह्यातल्या ताहराबाद जवळचे सह्याद्रीतील 2 उंच आणि अद्वितीय सुळके आहेत. या दोन्ही सुळक्यांमध्ये अनेक लेणी व पाण्याच्या टाक्या आहेत. वसई. उल्हास नदी अरबी समुद्राला जिथे मिळते तिथेच वसईचा किल्ला उभा आहे. हा किल्ला पोर्तुगीजांचे महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. पोर्तुगीजांना वाटत होते वसईचा किल्ला अभेद्य आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसईचा किल्ला जिंकला. त्यामुळे पोर्तुगीजांची सत्ता कमकुवत झाली. तैलबैला. उंच आकाशाला भिडलेली आणि वनराईत बुडालेली लांबलचक कातळी भिंत हे तैलबैलाचे वैशिष्ट्य. ज्वालामुखीतून निर्माण झालेल्या डाईक अश्म रचनेचे तैलबैलाचे हे वैशिष्ट्यपूर्ण रूप. परांडा. परांडा हा भुईकोट आहे. दुहेरी तटबंदी असलेला हा किल्ला एकेकाळी निजामाची राजधानी होता. हा किल्ला इसवी सन 1628 मध्ये शहाजी राजांनी ताब्यात घेतला. किल्ल्याला 26 गोलाकार बुरुज असून सभोवताली खंदक आहेत. नळदुर्ग. अप्रतिम बांधणीच्या या भुईकोट किल्ल्याला 114 बुरुज आहेत. 9 पाकळ्यांचा नवबुरुजही इथे आढळतो. नळदुर्ग आणि रणमंडळ जोडणाऱ्या धरणाच्या भिंतीमध्ये जलमहालही आहे. पावसाळ्यात येथील धबधबा सुंदर दिसतो. मुरुड जंजिरा. मुरुडचा जंजिरा हा जलदुर्गांचा राजा शोभतो. सागरातील विशाल बेटावर बांधलेल्या या जलदुर्गाची रचना अभेद्य बुरुज, भक्कम बालेकिल्ला अशी आहे. त्यामुळेच ती नजरेत भरते. सिद्दी सुलतान हबशी इसवी सन 1617 मध्ये जंजिराचा सुभेदार झाला. तेव्हापासून अखेरपर्यंत हा जलदुर्ग सिद्दींच्याच ताब्यात राहिला. अनेकदा प्रयत्न करूनही मराठ्यांना तो स्वराज्यात आणता आला नाही. पद्मदुर्ग. सिद्दींच्या ताब्यातील जंजिरा घेताना आल्यामुळे
शिवाजी महाराजांनी जवळच्याच कांसा या बेटावर जलदुर्ग बांधला. तो दुर्ग म्हणजेच पद्मदुर्ग. कोर्लई. कुंडलिका नदी समुद्राला मिळते तिथेच एका टेकडीवर कोर्लई दुर्ग असून तो समुद्राने 3 बाजूने वेढलेला आहे. 7 दरवाजे, बुरुज, तटबंदी, हौद आणि पुरातन तोफा तसेच बालेकिल्लाही येथे पाहता येतो. खांदेरी. सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने खांदेरी व उंदेरी ही बेटे शिवाजी महाराजांना महत्त्वाची वाटली. इसवी सन 1679 मध्ये त्यांनी खांदेरी बेटावर दुर्ग बांधण्याचे निश्चित केले. उंदेरी. इसवी सन 1679-80 मध्ये सिद्धी कासमने खांदेरी ते थळ दरम्यान असलेल्या उंदेरी बेटाचा ताबा घेऊन तेथे किल्ला बांधला. रत्नदुर्ग. इसवी सन 1660 ते 61 दरम्यान शिवछत्रपतींनी रत्नदुर्ग ताब्यात घेतला. सभोवतालची तटबंदी, तोफा व भुयारी मार्ग हे रत्नदुर्गाचे वैशिष्ट्य. सिंधुदुर्ग. छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखरेखीखाली पूर्णपणे बांधकाम झालेला हा अद्वितीय जलदुर्ग. मालवणच्या समुद्रात कुर्टे नावाचे विशाल बेट पाहून आरमारी सामर्थ्य वाढवण्यासाठी तेथे दुर्ग बांधावा असे महाराजांना वाटले. याच दुर्गावरील एका घुमटीत महाराजांच्या उजव्या हाताचा तर दुसऱ्या घुमटीत डाव्या पायाचा ठसा आहे. किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना चुन्याच्या गिलाव्यावर हे ठसे घेतलेले आहेत. पूर्णगड. पावसजवळ मुचकुंदी नदीच्या मुखापाशी एका लहान टेकडीवर असलेला पूर्णगड आकाराने लहानच आहे. 2 भव्य बुरुजांमधील प्रवेशद्वार आणि तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहेत. जयगड. अभेद्य आणि विशाल तटबंदी असलेला जयगड सागर किनारी शास्त्री नदीच्या मुखाजवळ आहे. विजयगडाबरोबरच हा किल्ला इसवी सन 1660 मध्ये मराठ्यांनी जिंकला. सुवर्णदुर्ग. हरणे दापोलीपासून जवळ असलेला सुवर्णदुर्ग समुद्रात एका विशाल खडकावर बांधला आहे. या जलदुर्गाचे संरक्षक दुर्ग म्हणून गोवादुर्ग, फत्तेगड व कनकदुर्गही उभारण्यात आले आहे. खडक फोडून तयार केलेली तटबंदी हे सुवर्णदुर्गाचे वैशिष्ट्य आहे. विजयदुर्ग. शिवकाळातील महत्त्वाचा जलदुर्ग. आदिलशाहीत असताना त्याला घेरिया असे नाव होते. महाराजांनी हा दुर्ग जिंकल्यावर तेथे दुहेरी, तिहेरी अशी उंच तटबंदी बांधली. किल्ल्याचे अनेक भक्कम बुरुज त्याच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतात. या जलदुर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे दुर्गाच्या रक्षणासाठी खाडीच्या तोंडावर पाण्यात बांधलेली संरक्षक भिंत. वरून न दिसणाऱ्या भिंतीवर शत्रूची जहाजे आपटून फुटत असत अशी नोंद आहे. अर्नाळा. उंच आकाशातून स्टारफिश सारख्या दिसणाऱ्या बेटावरील अर्नाळा किल्ला आधी गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात होता. बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत जलदुर्गाची पुनर्बांधणी झाली. इसवी सन 1737 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. अर्नाळ्याच्या भव्य दगडी प्रवेशद्वारापर्यंत होडी जाते. अर्नाळा बेटावरच्या किल्ल्याचा आकार चौकोनी असून तटाची उंची 35 ते 40 फूट आहे. 10 भक्कम बुरुज असून चौकोनी बुरुज वैशिष्ट्यपूर्ण आहे. कुलाबा किल्ला. अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याचे लांबलचक बेट ओहोटीच्या वेळी चालत जाता येण्यासारखे आहे. त्यामुळे कुलाबा किल्ल्यावर अर्धा तासात जाता येते. दगडी चिरे नुसते एकमेकांवर रचून याची उभारणी केलेली आहे. गडावर वस्ती आहे. शनिवारवाडा. थोरले बाजीराव पेशवे यांनी इसवी सन 1732 मध्ये बांधलेला पुण्याचा शनिवारवाडा एखाद्या भुईकोटासारखा असून त्याची रचना चौरस आहे. वाड्याच्या उत्तरेला दिल्ली दरवाजा असून तेथेच नगारखानाही आहे. केवळ तटबंदी आणि बुरुज
अस्तित्वात असलेल्या शनिवार वाड्यात आता बगीचा दिसतो. बीबी का मकबरा. दख्खनचा ताजमहल म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू औरंगजेबाची पत्नी दिलरस बेगम हिच्या स्मृत्यर्थ तिचा मुलगा आजम याने बांधली. या वास्तूच्या भोवती आखीव रेखीव बगीचा निर्माण केला आहे, त्यामुळे सर्व परिसर सुंदर दिसतो. धन्यवाद.